लग्न घरच्या घरीच लहान प्रमाणावर करण्यात आले. गावचे काही जवळचे नातेवाईक व मित्र तेवढे उपस्थित होते. वाजंत्री नाही, स्वागत समारंभ नाही, फक्त उपस्थितांसाठी जेवण तेवढे ठेवण्यात आले होते. या अशा प्रकारच्या लग्नांच्या बाजूने असणारे लोक त्याचे फायदे पटवून देताना म्हणतात, अशा प्रकारच्या लग्नात अनेक अनावश्यक चालीरीतींना फाटा दिलेला असतो व लग्न करून देणाऱ्यांना वायफळ खर्च पडत नाही. अशा प्रकारच्या लग्नात पत्रिकाही बघत नाहीत आणि मुहूर्तही नाही. असं लग्न मध्यरात्रीसुद्धा केलं तरी चालतं. पुरोहितांनी अशा प्रकारच्या लग्नांना हरकत घेतलेली नाही. यादी में शादी म्हटल्यावर मोठा लग्न समारंभ नसणार, आहेर करायचा नसणार आणि मोठ्या जेवणावळी नसणार. ही गोष्ट समाजाने सुद्धा स्वीकारलेली आहे. पण या पद्धतीचेही काही तोटे आहेत. हुंडा पद्धत यामध्येही आहेच. यादीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींची पूर्तता एखाद्या पक्षाने केली नाही असं सहसा होत नाही. मानसिकदृष्ट्यासुद्धा मुलीला ही यादी में शादी स्वीकारणं कठीण होऊ शकतं. कारण कधीकधी केवळ 12 तासांच्या आत तिचं लग्न उरकण्यात येऊन तिच्या स्वतःच्या कुटुंबातून उचलबांगडी होते व ती परक्या घरात जाऊन पडते. चन्नाप्पा गोंडा हा एक सधन शेतकरी. याने आपल्या 3 भावांची लग्ने अशा नव्या पद्धतीने उरकली. पण त्यापैकी एका भावाच्या लग्नाला तो स्वतःच उपस्थित राहू शकला नाही, कारण तो त्यावेळी परगावी गेलेला होता. लग्न झाल्याचं त्याला दुसऱ्या दिवशी कळलं. तुम्ही कुटुंब प्रमुख, मग तुम्हाला राग नाही आला असं विचारताच गोंडा हसतो. मुळीच नाही, माझे काका आणि माझ्या बहिणी होत्याच की. शिवाय मुलीकडच्या लोकांना आम्ही गेली 10 वर्ष ओळखतोय, तो म्हणतो. अगदी मी जरी उपस्थित राहू शकलो असतो तरी असा काय मोठा फरक पडणार होता. माझ्या भावाला मुलगी आवडली, तो जर सुखी झाला तर ते आमचं सुदैवच की. त्या 3 लग्नांचा मिळून गोंडाला 10,000 रुपये खर्च आला. त्यातील 2 लग्ने तर त्याच्या स्वतःच्या घरीच झाली. त्यातील एका लग्नाच्या वेळी मुलीचे आईवडील आमच्याकडे मुलगी दाखवायला घेऊन आले. आम्हाला ती पसंत पडली, तो सांगतो. दुसऱ्या लग्नाच्या वेळी दोन्ही पक्षांना वधू आणि वर पसंत पडले, पण मुलीकडच्यांनी यादी करण्यासाठी मुलाच्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. कदाचित त्यांना आमची अधिक माहिती काढायची असेल. अखेर ती आपली मुलगी आमच्या घरात देणार होते ना, गोंडा म्हणतो. पण मग मुलीच्या आईवडिलांनी समजा यादीत लिहिलेल्या काही गोष्टी दिल्या नाहीत तर? 95% लग्नात तरी असं कधीच होत नाही, गोंडा सांगतो. प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलीला काही ना काहीतरी देण्याची इच्छाही असतेच. कुणाचीच फसवणूक करायची नसते. विशेषतः लहान गावात कारण तसं झालं तर त्यांची चितू होईल. कोणीच त्यांना आदरानं वागवणार नाही. तुम्ही यादी तयार करा, नाहीतर नको. पण लग्न म्हटलं की परस्परांवर विश्वास हा आलाच. मी बंगलोरला परत आले. माझ्या टेबलावर लग्नपत्रिकांचा एक गठ्ठाच जमा झाला होता. सोनेरी अक्षरातील निमंत्रणे, काही हाताने चितारलेली, काही पत्रिकांवर वधूवरांचे फोटो, तर काही अगदी साधी. प्रत्येक लग्नपत्रिकेत विवाहस्थळ म्हणून एखाद्या मंगल कार्यालयाचे नाव. मोठ्या महागड्या नाही तर साध्या प्रत्येक स्वागत समारंभात वाद्यवृंद तरी असणार होता, नाहीतर सिनेसंगीताचा गोंगाट. हे जगच वेगळं आहे. लग्नाचा स्वागत समारंभ म्हणजे इथे व्यावसायिक क्षेत्रातील संबंध जुळवून आणण्याची पर्वणी, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन मांडण्याची संधी, आहेराच्या रूपाने केलेली उपकाराची परतफेड आणि आपले हात कसे सर्वत्र वरपर्यंत पोचलेले आहेत हे दाखवण्याची संधी. हे सारं आपल्याला करावंच लागतं, कारण आपण त्या उसाच्या प्रदेशातील साधेसुधे लोक नाही. गोष्टी जशा आहेत तशाच स्वरूपात त्यांचा स्वीकार करणारे सरळ निर्मळ लोक नाही आपण.